मित्रांनो, मी गणेश दवंगे, जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिक्षक आहे. बऱ्याच दिवसांपासून मी एज्युकेशनल व्हिडिओ बनवण्याचा विचार करत होतो आणि आयगॉटच्या निमित्ताने आपण त्याची सुरुवात आता करत आहोत. आपल्याला दिवाळीमध्ये आयगॉटचे जे ऑनलाईन प्रशिक्षण आहे, त्या प्रशिक्षणाचे 5 कोर्स पूर्ण करायचे आहेत. ते नेमके कोर्स पूर्ण कसे करायचे, लॉग इन कसं करायचं, आपले सर्टिफिकेट डाउनलोड कसे करायचे, या बाबतीत मी इत्थंभूत माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे. तर कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि फॉलो करावं. जे काही नवीन एज्युकेशनल व्हिडिओ आपण बनवणार आहोत, त्या व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत याद्वारे पोहोचवली जाईल. आपल्याला शासनाने जे परिपत्रक दिलेले आहे, त्या परिपत्रकाच्या निकषानुसार आपल्याला 5 कोर्स पूर्ण करायचे आहेत. इथे एक लक्षात घ्या, आयगॉट कर्मयोगी या प्लॅटफॉर्मवर अनेक हजार कोर्स आहेत. 2000 कोर्स आहेत, 3000 कोर्स आहेत. ते जितके कोर्स असतील त्या सगळ्या कोर्सशी आपल्याला संबंध ठेवायचा नाही आहे. परंतु आपल्याला जे 5 कोर्स करायचे आहेत, ते कोर्स कोणते करायचे हे माहीत असणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. ते 5 कोर्स कोणते आहे ते मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि त्या 5 कोर्सची नावं तुम्ही वहीमध्ये तुमचे डाउनलोड करायची आहे आणि तेच 5 कोर्स आपल्याला शासन परिपत्रकानुसार करायचे आहेत, हे लक्षात घ्या. मी इथं व्हिडिओ काही रटाळवाना बनवणार नाही आहे. शासन परिपत्रक वगैरे काही मी तुम्हाला वाचवून दाखवणार नाही आहे. तर मी डायरेक्ट तुम्हाला कोर्स कोणते करायचे ते सांगतो. तर आपल्याला शासन परिपत्रकानुसार 3 कोर्स करायचे आहेत, जे आहेत की पंचायत राजच्या संबंधित आहेत. एनी सब्जेक्ट रिलेटेड टू रूरल डेव्हलपमेंट, पंचायत राज या संबंधितले आपल्याला 3 कोर्स पूर्ण करायचे आहेत आणि 2 डोमेन कोर्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत. असे एकूण 5 कोर्स आपण पूर्ण करणार आहोत. या कोर्समध्ये अनेक कोर्स आहेत मित्रांनो, परंतु आपल्याला बघा, मी जे तुम्हाला टिकमार्क करून दिलेले कोर्स आहेत, ज्याच्यामध्ये त्यांचा टायमिंगसुद्धा कमी आहे आणि नियमानुसार आपल्याला त्या कोर्स करता येतात. त्याच्यामध्ये 4 नंबरचा जो कोर्स आहे, मेडिटेशन प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस, तो 49 मिनिटाचा आहे. हा एक कोर्स आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर जो 5 नंबरचा कोर्स आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट, जो की 25 मिनिटाचा आहे, तो सुद्धा आपल्याला करायचा आहे. आणि जो या जनरल कोर्समध्ये शेवटचा 3रा कोर्स आहे, योगा ब्रेक ॲट वर्क प्लेस, जो 27 मिनिटाचा आहे, तो कोर्स आपल्याला करायचा आहे. असे एकूण 3 कोर्स जे जनरल कोर्स आहेत पंचायत राजचे, ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. हे 3 कोर्स कंप्लीट केल्याच्यानंतर डोमेन कोर्स जे आहेत 2, जे रिलेटेड टू रूरल डेव्हलपमेंट पंचायत राजचेच आहेत, त्यामध्ये 4था जो कोर्स आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. इथंसुद्धा तो 4 नंबरलाच आपल्याला दिसत असेल, AI/LED डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन रूरल डेव्हलपमेंट. हा 2 तासाचा कोर्स आपल्याला इथं पूर्ण करायचा आहे. आणि त्याच्यानंतर स्वामित्व स्कीम, हा 1 तास 5 मिनिटाचा कोर्स आपल्याला पूर्ण करायचा आहे. मित्रांनो, परत मी एकदा तुम्हाला सांगतो, जे 5 कोर्स आपल्याला पूर्ण करायचे, जनरल कॅटेगरीमध्ये 3 कोर्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला कोर्स आहे मेडिटेशन प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस, त्याच्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट 5व्या नंबरचा कोर्स, आणि 6व्या नंबरचा कोर्स जो आहे तो योगा ब्रेक ॲट वर्क प्लेस. त्याच्यानंतर इथंही 4 नंबर आहे आणि आपल्या 4थ्या नंबरचा जो कोर्स आहे, AI/LED डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन रूरल डेव्हलपमेंट, हा 2 तासाचा कोर्स आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या, कोर्स जरी मोठा असला तरी हा आपल्याला पूर्ण करायचा आहे. बाकी इतर कोर्सची जी टाईम आहे, तो टाईम या कोर्सपेक्षा निश्चितच जास्त आहे. तुम्ही बघू शकता, इथं ॲग्रिकल्चर इन रूरल डेव्हलपमेंटचा कोर्स 3.5 तासाचा, जो 3 तास 5 मिनिटाचा आहे. त्याच्यानंतर जो कोर्स आहे त्याचं टायमिंग 5 तास 7 मिनिटाचा आहे. त्याच्यानंतरचा जो कोर्स आहे त्याचं टायमिंग 4 तास 5 मिनिटाचा आहे. परंतु आपण हे जे 2 कोर्स निवडलेले आहेत इथं डोमेन कोर्समध्ये रिलेटेड टू रूरल डेव्हलपमेंटचे, त्याच्यामध्ये जो 4 नंबरचा कोर्स आहे, AI/LED डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन रूरल डेव्हलपमेंट, हा कोर्स 2 तासाचा आहे. आणि स्वामित्व स्कीम, शेवटचा 5वा कोर्स, हा 1 तास 5 मिनिटाचा आहे. आणि मित्रांनो, आपल्याला हेच कोर्स करणे सोयीचे राहणार आहे आणि आपण सर्वांनी हेच कोर्स करायचे आहे. आता आपण याची जनरल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तर आपण याच्यापुढं आपण बघू की नेमकी हे कोर्स आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, लॉग इन कशा पद्धतीने करायचं आहे, सर्व गोष्टी आपण आता याच्या पुढे बघू. यूट्यूबहून आपण IGOT कर्मयोगी हे सॉफ्टवेअर, हे ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करायचे आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्यानंतर आपल्याला जे तालुक्याहून आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, किंवा आपण स्वतःसुद्धा आपलं रजिस्ट्रेशन करू शकतो. तर आपण रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर आपल्याला इथं साइन इन करायचे आहे. साइन इन करताना आपल्याला साइन इन विथ OTP असं करायचं आहे. साइन इन आपण क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एक ईमेल ID किंवा आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. शक्यतो मोबाईल नंबर टाकलेला आपल्याला सोयीस्कर जाईल.
मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकून आपण साइन इन इथे होणार आहोत. आपण साइन इन केल्याच्यानंतर जर स्क्रॉल करून खाली आलो तर खाली आपल्याला कोर्स आणि प्रोग्राम असे 2 प्रकारचे सरफेस दिसतील. तर आपल्याला कोर्समध्ये जायचं आहे. कोर्समध्ये सुद्धा आपण आपल्याला कोणते कोर्स करायचे ते शोधू शकतो, किंवा आपण डायरेक्टली वरती सर्च बारमध्ये येऊन आपल्याला जो कोर्स करायचा आहे, जे मी तुम्हाला नावं सांगितली, त्या कोर्सचे नावं टाकून सुद्धा तुम्ही कोर्स सर्च करू शकता. कोर्स सर्च केल्याच्यानंतर आपल्याला त्या कोर्समध्ये एनरोल करायचं आहे. एनरोल करून आपल्याला तो कोर्स आपला सुरू करायचा आहे. कोर्स सुरू केल्याच्यानंतर आपल्याला असं एक प्रकारचं इंटरफेस दिसेल. आपल्याला त्यातली PDF सुद्धा वाचायची आहे. तर कोर्स केल्याच्यानंतर आपण जे कोर्स आपण करत आहोत ते माय लर्निंगमध्ये आपण बघू शकतो, की जे कोर्स आपण सुरू केलेले आहेत आणि जे की अपूर्ण आहेत आणि आपल्याला ते पूर्ण करायचे आहे, ते आपण माय लर्निंगमध्ये जाऊन ते कंटेंट आपण शोधू शकतो. त्याच्यानंतर जेव्हा आपण आपला व्हिडिओ पूर्ण बघणार आहोत, व्हिडिओ स्किप करायचा नाही, व्हिडिओ हळूहळू बघायचा आहे. तर कंप्लीट झाल्याच्यानंतर आपल्याला कंप्लीटेड असा मेसेज येतो. कंप्लीटेड असा मेसेज आल्याच्यानंतर आपला तो कोर्स पूर्ण झाला आहे असे आपण समजावे. त्याच्यानंतर आपण एखादा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तो आपण रिझ्यूमसुद्धा करू शकतो. म्हणजे जिथून आपण पाहिलेला आहे तिथून पुढं आपण तो व्हिडिओ बघू शकतो. जेव्हा आपण हे पूर्ण करतो तेव्हा आपल्याला सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करायचे आहे आणि इथून आपण प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो. आणि डाउनलोड केल्याच्यानंतर PDF ते आपण ओपन करून आपलं सर्टिफिकेट आपण बघू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला पूर्ण 5 कोर्स कंप्लीट करायचे आहेत. हे 5 कोर्स कंप्लीट केल्याच्यानंतर आपल्याला त्याचे सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचे आहे. अशी अपेक्षा करतो की मी हा जो माझा पहिला व्हिडिओ बनवलेला आहे त्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती मिळण्याचा माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. यापुढे जास्तीत जास्त प्रोफेशनली व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल. आता सध्या थोडीशी वेळ आणि घाई असल्यामुळे मी जास्त काही एडिट्स या व्हिडिओमध्ये केलेले नाही आहेत. तर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असाच सपोर्ट तुमचा राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.